तज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आपण पाहतोय 2024 राशी भविष्य। पहिली रास आहे मेष रास। मेष ही राशी चक्रातली पहिली रास आहे आणि अग्नी तत्वाची मानली गेलेली आहे। या राशीनुसार मे नंतर हे जे 2024 वर्ष आहे आरोग्य आणि आर्थिक दृष्टीने अत्यंत शुभ परिणाम देणारे ठरणार आहे। कारण 1 मे 2024 पासून गुरुचं जे गोचर होणार आहे जे तुमच्या मेष राशीसाठी अत्यंत अनुकूल आणि शुभ असेल। या दरम्यान 9व्या भावाचा स्वामी म्हणून हा शुभ ग्रह गुरु तुमच्या राशीच्या पहिल्या भावातून दुसऱ्या भावात प्रवेश करणार आहे। गुरुच्या या गोचरामुळे तुमचं आरोग्य उत्तम राहणार आहे, कारण हे गोचर तुमच्या दुसऱ्या भावात होणार आहे। अशा स्थितीत बृहस्पती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे धनलाभ, धनवृद्धी आणि धनसंचय इत्यादीचे वरदान देणार आहे। खूप दिवसापासून प्रॉपर्टी घेण्याची आपली जर इच्छा असेल तर ती पूर्णत्वाला जाईल। आपल्याला येणं यायचं असेल तर ते देखील येईल। तर देणं फिटण्यासाठी हा काळ उत्तम जाणार आहे। राहू केतूबद्दल बोलायचं झालं तर यावर्षी राहू तुमच्या 6व्या भावात तर केतू 12व्या भावात आहे। अशा स्थितीत राहू केतूची स्थिती तुमचे आर्थिक जीवन आणि नातेसंबंधाच्या दृष्टीने अत्यंत चांगलं घडवणार आहे। 2024च्या या वार्षिक भविष्यानुसार व्यावसायिक दृष्ट्या मेष राशीला हा काळ अत्यंत अनुकूल राहणार आहे। यावर्षी जर तुम्ही नोकरदार असाल तर पगार वाढ मिळेल। तुम्ही पदोन्नतीसाठी प्रयत्न करत असाल तर पदोन्नती होईल, कारण चंद्र राशीच्या संदर्भात शनी तुमच्या 11व्या भावात राहणार आहे। 29 जून 2024 ते 15 नोव्हेंबर 2024 या कालावधीत शनी थोडासा मागे जाईल। या काळात तुमच्या करिअरमध्ये काही थोडेसे चढउतारांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं, परंतु हे जरी चढउतार झाले तरी तुमच्या मूळ जे स्थान आहे त्याला कोणी हलवू शकणार नाही। व्यावसायिक दृष्टिकोनातून हा काळ आपल्याला अत्यंत चांगला जाणार आहे। तुमच्या नातेसंबंधाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर जानेवारी 24 पासून मे 24 हा काळ तुमच्यासाठी फारसा अनुकूल राहणार नाही। जून 24 पासून तुम्हाला तुमच्या नातेसंबंधामध्ये सुधारणा दिसून येईल। त्यामुळे पती पत्नी असेल, प्रियकर प्रेयसी असेल किंवा कोणची नातेसंबंधी असतील तर त्याच्यामध्ये फार तणाव येईल अशा पद्धतीने वागू नका। यासोबतच तुमच्या नात्यात सुसंवाद वाढेल। वर्ष आहे जे 2023चं जे गेलं त्याच्याही पेक्षा तुम्हाला 2024 मध्ये अत्यंत समाधानाची भावना मिळणार आहे। तुमच्या आयुष्यातल्या जवळजवळ प्रत्येक दृष्ट्या अनुकूल असे परिणाम तुम्हाला यावर्षी मिळणार आहे। गेल्या काही वर्षात तुम्हाला जो काही त्रास झाला होता त्या बदल्यामध्ये हे वर्ष म्हणजे 2024 तुमच्यासाठी अत्यंत शुभ जाणार आहे, कारण यावर्षी शनी, गुरु आणि केतू हे तिन्ही तुमच्या पक्षामध्ये तुमच्या हिताचे दिसत आहेत। मेष राशींच्या मंडळींना गणपती ही उपास्य दैवत असल्यामुळं अर्थात आपल्याला शक्य असेल तर यावर्षी आपण चतुर्थीचे उपवास जरूर करा। श्री गणपतीचं कोणतंही स्तोत्र तुम्ही म्हणू शकता। अथर्वशीर्षाचं नियमित पठण केलं तर मेष राशींच्या मंडळींना त्याचा खूप चांगला उपयोग होईल। आपण जर गळ्यामध्ये गणपती पवळं लाल दोऱ्यामध्ये धारण करू शकलात तर त्याचा देखील खूप चांगला उपयोग आपल्याला होईल। जे विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी सुद्धा हा काळ अत्यंत अनुकूल असणार आहे। ज्यांना परदेशात जायचे शिक्षणासाठी त्यांच्यासाठी सुद्धा अनुकूल काळ असणार आहे। या वर्षाचा उत्तरार्ध 2024चा उत्तरार्ध हा तुमच्यासाठी सगळ्या बाजूनी आनंदाचा जाणार आहे। एक मात्र आहे, जर घरामध्ये कोणी वयस्कर व्यक्ती तुमच्या असतील तर त्यांना काही आरोग्याचे त्रास किंवा जीवाचा धोका निर्माण होण्याची देखील शक्यता आहे। पण खूप वयस्कर असतील तर अगदी मध्यमवयीन असतील तर तशा प्रकारचे धोके वगैरे नाहीत। तुम्हाला ज्याच्यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही बिनधास्त गुंतवा। मेष राशीचा स्वामी हा मंगळ असल्यामुळं तुम्ही जमिनीत गुंतवलेली जेवढी म्हणून गोष्टी आहेत तेवढ्या फायदेशीर ठरतील। शेअर्समध्ये तुम्हाला फारसं यश दिसत नाही, परंतु जर तुम्हाला लॉंग टर्म शेअर्स घ्यायचे असतील, तुम्हाला SIP मध्ये गुंतवायचं असेल तर हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे। अभ्यास नसेल तर उगाच शेअर ट्रेडिंग करायच्या भानगडीत पडू नका। नेहमीप्रमाणे माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की उसने पैसे देणे, कोणाला बँक गॅरेंटर राहणे या गोष्टी मात्र तुम्हाला टाळा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीचं एक सुंदरसं कॅरेक्टर माझ्या एका चित्रपटामध्ये आहे। त्या चित्रपटाचं नाव आहे आलय माझ्या राशीला। Amazon प्राईम व्हिडिओवरती तुम्हाला हा माझा चित्रपट पाहायला मिळेल। Amazon प्राईम व्हिडिओ जर तुमच्याकडे असेल नसेल तर रजिस्टर करून घ्या। असेल तर त्यामध्ये तुम्ही AALAYMAZRASHIL म्हणजे आलय माझ्या राशीला हे टाईप करा, तुम्हाला स्क्रीन दिसेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करा आणि तुम्हाला तुमच्या 12ही राशींच्या गमती जमती सांगणारा माझा हा चित्रपट पाहायला मिळेल। जरूर पहा हा चित्रपट आणि मला व्यक्त व्हा। यावर्षी तुमच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे भरपूर आनंद, सुख, समृद्धी, संपत्ती मिळो या कामनेसह तुमचा आनंद पिंपळकर पुढच्या राशीत तुम्हाला पुन्हा लवकरच भेटेल। तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा जय साईराम। माणसांचा आणि राशींचा सुरू झालाय खेळ। आता बघू कोणाचा कसा लागतोय मेळ।
तुमचा रुबाब अजून तसाच आहे म्हणा. पाठक इज इक्वल टू शिस्त की हे सगळं माझ्या राशीला का? बरोबर, राशीला रे राशीला.